स्टेप 3 मध्ये काय बघणार आहे आपण? बॅलन्सिंग द सोडियम ऍटम. आता काय करायचंय, याच्यामध्ये आपल्याला सोडियम ऍटमचं बॅलन्सिंग करायचंय. आपण काय बघितलं होतं, सोडियम आणि हायड्रोजन अनबॅलन्स्ड होते. सो इथे काय करायचंय बघा, सोडियम ऍटमचं बॅलन्सिंग करायचंय. आता ही आपली रिॲक्शन काय बघा, NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O. काय सांगितलं, इनिशियली पहिल्यांदा रिॲक्टंट साइडला किती सोडियम आहे, तर इथं आहे तुमचा 1 सोडियम. आणि इथं प्रोडक्ट साइडला किती सोडियम आहे, तर इथं आहे तुमचे 2 सोडियम. आपण लिहून घेऊया बघा, इनिशियली रिॲक्टंट साइडला 1 सोडियम होता आणि प्रोडक्ट साइडला काय होते, 2 सोडियम होते. बरोबर. आता काय करायचं, आपल्याला याला बॅलन्स करायचंय. तर बॅलन्स करण्यासाठी काय करू शकतो बघा, इथं 2 आहे, इथं 1 आहे. मी जर याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं किती येणार आहे, 1 into 2 is the 2. म्हणजे काय झालं, इथं 2 आलं, इथं पण किती आहे, 2 आणि 2 झाली रिॲक्शन बॅलन्स. इथं कुठं आपण केलं, NaOH मध्ये सोडियम होता, त्याच्या पुढे आता काय करावं लागेल, आपल्याला 2 लिहावं लागेल. म्हणजे काय होणार आहे बघा, इथं आपल्याला काय करावं लागेल, 2 लिहावं लागेल. म्हणजे काय झालं बघा, 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O. आता बघा, रिॲक्टंट साइडला किती झाले, 2 सोडियम झाले. प्रोडक्ट साइडला किती झाले, 2 सोडियम झाले. अशा प्रकारे इथं काय झालं, इथं फक्त झाले आता तुमचे सोडियम ऍटम बॅलन्स. आता काय होतं बघा, सोडियम ऍटम बॅलन्स करताना बाकीचे जे तुमचे ऍटम्स और एलिमेंट्स होते त्यांची व्हॅल्यू काय होते, थोडीफार चेंज होते. आता बघा, ही आपली काय आहे, आपण जेव्हा सोडियम ऍटम बॅलन्स केले स्टेप 3 मध्ये तेव्हाची ही काय आहे तुमची रिॲक्शन आहे. काय आहे बघा, 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O. बरोबर. आता बघा, आता या रिॲक्शन मध्ये काय करायचंय, परत आपले जे 4 एलिमेंट होते ते मोजून बघायचे किती आहेत. सोडियम बघा, आता बघा रिॲक्टंट साइडला 2 आहे, प्रोडक्ट साइडला पण 2 आहे, 2 आहे, 2 आहे. ऑक्सिजन बघा, रिॲक्टंट साइडला किती आहे, 4 आणि 2 NaOH मध्ये 2. सो किती झाले, 4 आणि 2 झाले 6. इकडे बघा, इथे 4 आहे आणि इथे 1 आहे, किती झाले 5. हायड्रोजन बघा, हायड्रोजन इथे किती येतो, हे आहे 2 आणि इथे आहे 2. सो 2 आणि 2 झाले 4. आणि इकडे बघा हायड्रोजन किती येतात, इथं किती दिसते, H2O मध्ये 2च हायड्रोजन दिसत आहेत. सो हायड्रोजन किती आहे, तिथे 2 आहेत. आता सल्फर बघा, सल्फर इथे आहे 1 आणि इकडे पण काय आहे, 1 आहे, 1 आणि 1. म्हणजे आता आपल्याला बॅलन्स काय करायचंय हो, आता इथं काय दिसतंय, तर सोडियम बॅलन्स आहे, सल्फर बॅलन्स आहे, ऑक्सिजन आणि हायड्रोजन काय दिसतंय, अनबॅलन्स दिसतंय. सो आता आपण काय करूया, तर हायड्रोजन ऍटमला बॅलन्स करूया. तर याच रिॲक्शन मध्ये बघा काय सांगितलं आपण, इनिशियली रिॲक्टंट साइडला किती हायड्रोजन होते, तर हे 2 आणि इथले 2, 4 हायड्रोजन लिहून घ्यायचे. तिकडे किती हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन. सो 2 हायड्रोजन लिहून घेतले. आता काय करायचंय बघा, बॅलन्सिंग करायचंय. बॅलन्सिंग करताना इथं बघा हायड्रोजन कुठे आहे, तर NaOH मध्ये पण आहे, H2SO4 मध्ये आहे. प्रोडक्ट साइडला कुठे दिसतंय बघा, तर H2O मध्ये दिसतंय तुम्हाला. H2O मध्ये काय दिसतंय, तो तुम्हाला 2 हायड्रोजन दिसतायत. बरोबर. पण किती आहेत, 2 आहेत. आणि रिॲक्टंट मध्ये किती होते, 4 होते. सो आता आपल्याला काय करायचंय, बॅलन्स करायचंय. सो या 2 ला मी जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर तुमच्या हायड्रोजनची संख्या काय होते, इक्वल होते. आता बघा 2 into 2 झाले 4, प्रोडक्ट मध्ये पण झाले 4, रिॲक्टंट मध्ये पण झाले 4. म्हणजे इथे काय करायला पाहिजे आपल्याला, या H2O च्या पुढे किती लिहायला पाहिजे, 2 लिहायला पाहिजे. सो इथे काय फॉर्म होणार आहे बघा, 2H2O. इथे लिहिते बघा, जी तुमची बॅलन्स्ड रिॲक्शन आहे काय होते बघा, 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. काय काय केलं बघा आपण, पहिल्यांदा आपण काय केले होते, सोडियम बॅलन्स केले होते, 2 केला होता. नंतर या रिॲक्शन मध्ये आपण काय केले, तर 2
हायड्रोजन बॅलन्स केले, काय झालं बघा, 2H2O घेतले. आता रिएक्शन बघा, 2NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. आता काय करायचंय बघावं आपल्याला, तर या रिएक्शन मध्ये आपल्याला बघायचंय की सगळे तुमचे आता एलिमेंट बॅलन्स्ड आहेत का नाहीत. बघा सोडियम किती आहेत, 2 आहेत. इकडे बघा सोडियम किती आहेत, 2 आहेत. बघा इथे लिहिते मी, सोडियम किती झाले, इकडे 2 होते, इकडे 2 होते. रिएक्टंट साइडला 2, प्रोडक्ट साइडला 2. नंतर कोण आहे बघा, ऑक्सिजन. आता ऑक्सिजन काउंट करा, इथं 4 आहेत आणि 2NaOH म्हणजे इथं किती आहेत, 2 आहेत. सो ऑक्सिजन इथं किती झाले, टोटल 6. आणि आता इकडे बघा, इथे 4 आहेत आणि 2H2O म्हणजे ऑक्सिजन पण किती झाले, 2 झाले. म्हणजे 4 आणि 2 किती झाले, 6 झाले बॅलन्स. नंतर काय बघा, हायड्रोजन. आता हायड्रोजन बघा, इथं किती येतो, 2NaOH म्हणजे इथं किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत आणि इथं H2SO4 मध्ये 2 म्हणजे टोटल किती झाले हो तुमचे, 4 हायड्रोजन झाले. कुठे, रिएक्टंट साइडला. आता प्रोडक्ट साइडला बघा, इथे तर हायड्रोजन नाहीयेत, बट 2H2O मीन्स 4 हायड्रोजन. 2H2O मध्ये किती झाले तुमचे, 4 हायड्रोजन झाले. आता राहिला कोण, सल्फर. सल्फर तर काय होता, आधीपासूनच बॅलन्स्ड होता आणि आपण एवढ्या स्टेप केल्या तरी पण सल्फर बघा, इथं पण किती आहे, 1च आहे आणि इकडे पण किती आहे, 1च आहे. आता आपल्याला दिसतंय बघा, इथे तुमचा सोडियम बॅलन्स झाला, तुमचा ऑक्सिजन बॅलन्स झाला, हायड्रोजन बॅलन्स झाला आणि सल्फर बॅलन्स झालेला आहे. अशा प्रकारे काय झाली बघा, तुमची ही कंप्लीट रिएक्शन काय झालेली आहे, बॅलन्स झालेली आहे. आणि स्टेप 5 इज द रायटिंग द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. स्टेप 5 मध्ये काय करायचं आहे, आपल्याला तुमची बॅलन्स झालेलं केमिकल इक्वेशन लिहायचं आहे. सो काय येणार आहे बघा, 2NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. हे काय होतं तुमचं शेवटी बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. अशा प्रकारे काय झालं बघा, तुमचं जे अनबॅलन्स्ड इक्वेशन होतं, जे आपण कुठे बघितलं, स्टेप फर्स्ट मध्ये, इथं काय होतं, NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus H2O. त्याला काय करायचं होतं, बॅलन्स करायचं होतं आणि याचं बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला मिळालं, 2NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. अशा प्रकारे काय येतात बघा, तुम्हाला असे काय दिले जातील, तर केमिकल इक्वेशन दिले जातील अनबॅलन्स्ड फॉर्म मध्ये. आपल्याला काय करायचंय, तर याच स्टेपनी काय करायचंय, तुम्हाला ते केमिकल इक्वेशन बॅलन्स्ड फॉर्म मध्ये आणायचे आहेत. इझी मेथड आहे बघा. फक्त काय करायचंय, आपल्याला रिएक्टंट साइड आणि प्रोडक्ट साइडचे जे काही तुमचे एलिमेंट असतील ते करेक्ट काउंट करायचे, लिहून घ्यायचे आणि त्याच्यानुसार काय करायचंय, बॅलन्सिंग करायचं आहे. सो नेक्स्ट टॉपिक मध्ये, नेक्स्ट पार्ट मध्ये काय करूया आपण, अजून एखादं असलं एक्झाम्पल बघूया, जिथं काय करूया, अजून केमिकल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करून दाखवले जातील. ओके, थँक्यू.